नमस्कार फ्रेंड्स, मी नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. फ्रेंड्स, आज आपण वेज हक्का नूडल्स कशी करायची ती पण खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने ते बघणार आहोत. चला तर फ्रेंड्स, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवायचं आहे. पाहू शकतात या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. तेलाने काय होतं, ही नूडल्स एकमेकाला चिटकत नाही, छान मोकळी होते अशी. पाहू शकतात हे पाणी छान आपल्याला उकळू द्यायचं. इथे आपल्याला नूडल्स शिजवायच्या नाही आहे, फक्त भिजवून ठेवायचे 5 मिनटं. बघू शकतात इथे पाणी छान उकळून गेलेले आहे. इथं आपल्याला आता नूडल्स टाकून घ्यायचे आहे. गॅस बंद करायचा आहे. नूडल्स टाकून आपण आता झाकण 10 मिनटं हे झाकून ठेवणार आहोत आपण. इथे बरोबर आता 7 मिनटं झालेले आहेत. पाहू शकतात नूडल्स मस्त झालेली, फुगली पण आहे. हे पहा, आता आपण याच्यातलं पाणी काढून घेणार आहोत. पाहू शकतात इथं आपण चाळणीमध्ये ही नूडल्स काढून घेतलेली आहे. आता आपण इथे ना गार पाणी टाकणार आहोत या नूडल्समध्ये. गार पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण इथे शिमला मिरची घेतलेली आहे, अशी बारीक कट करून घ्यायची लहानमध्ये. पत्ताकोबी घेतला आहे, गाजर, कांदा, कांद्याची पात, लसूण, आलं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे आपण. इथे आपण डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस घ्यायचा आहे. इथे आपण एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. इथे तेल तापलं की आलं लसूण टाकायचं आहे आपल्याला. हिरवी मिरची, शिमला मिरची, गाजर, कांदा, या भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या. आलं लसूण आणि जी आपण हिरवी मिरची कापलेली होती त्याने चव खूप छान लागते. कोबी टाकायचं आहे आता, कांद्याची पात, आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे. इथे आपल्याला ग्रीन चिली सॉस 1.5 चम्मच, रेड चिली सॉस हाही 1.5 चम्मच घ्यायचं आहे. डार्क सोया सॉस 1 चम्मच. सॉस घातल्यावरती मिक्स करून घ्यायचं आहे. सॉस घालून झाल्यानंतर आपल्याला फक्त 1 मिनिटच परतून आता नूडल्स टाकून घ्यायचे. नूडल्स टाकून घ्यायचे आपल्याला आणि मिक्स करून 5 मिनिटं परतून घ्या. छान मिक्स करून घ्यायचे फ्रेंड्स आपल्याला. फ्रेंड्स, आपली वेज हक्का नूडल्स तयार आहे. पाहू शकतात खूप सुंदर दिसते, कलर पण खूप छान आला आहे, खायला पण खूप अप्रतिम लागते. बघू शकतात फ्रेंड्स, इथे आपण आता थोडासा कोबी टाकायचं आहे, कांद्याची पात आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. बरोबर आपण शेजवान चटणी घेतलेली आहे फ्रेंड्स. तर बघू शकतात अशा पद्धतीने खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने वेज हक्का नूडल्स बनवलेली आहे आपण.
तर फ्रेंड्स, तुम्हाला ही व्हेज हक्का नूडलची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल. बाय.